हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स डे ग्रेड 3 पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सी मधला प्रॅक्टिस झोन 9 पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण ऑर्डिनल नंबर अँड कार्डिनल नंबर कशाला म्हणायचं तर ते पाहूया. तर जे 1, 2, 3, 4 हे जे आहेत ह्याला कार्डिनल नंबर म्हणायचं आणि जे फर्स्ट 1 आणि ST फर्स्ट सेकंड यांना ऑर्डिनल नंबर म्हणायचं. ओके, हे तुमच्या यांना बुकच्या पेज नंबर 15 वरती आहेत. चला तर मग प्रॅक्टिस झोन त्याच्यावर सॉल्व करूया. प्रॅक्टिस झोन 9. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते त्या कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबरवरती आहेत. तर ते स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते सांगा म्हणतात. 1. द ऑर्डिनल नंबर फॉर 10 इज 10th. तर ऑर्डिनल नंबर कशाला म्हणायचं आहे तर आपण फर्स्ट सेकंड हे पाहिलं ना त्याला म्हणायचं असतं. त्याच्यामुळे हे काय येणार आहे तर ट्रू. स्टेटमेंट काय येणार आहे ट्रू. का तर 10thला जो आपण कार्डिनल नंबर आहे 10 त्याला 10thच म्हणतो. ओके, म्हणून हे स्टेटमेंट ट्रू. B1. द कार्डिनल नंबर फॉर 9th इज 8. कसं काय होईल 9thला आपण काय म्हणणार 9th होईल म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स. नेक्स्ट C. द ऑर्डिनल नंबर विच कम्स बिफोर 5th इज 4. आता इथं कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. 5thच्या अगोदर 4च येतो पण इथं 4 नाही. इथं काय येणार 4th आला पाहिजे होता म्हणून हे स्टेटमेंट काय आहे तर फॉल्स आहे. का तर इथं 4 हा कार्डिनल नंबर दिलाय पण इथं जर ऑर्डिनल नंबर 4th म्हणून दिला असता तर हे स्टेटमेंट बरोबर आलं असतं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन 9 समजला असेल. थँक्यू.